ठाण्यातील अनधिकृत बांधकाम पाडत असताना घरातील रहिवाशांना बेघर न करता कारवाई करावी अशी मागणी करत ठाण्यातील नेत्यांनी ठाणे बंद केला होता। दरम्यान सर्व पक्षातील नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिलं। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर शरद पवार यांनी ठाण्यातील शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कारवाई करताना माणुसकीचा चेहरा दिसला पाहिजे असं सांगितलं। याच पत्रात सेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांचा देखील उल्लेख करण्यात आलाय। मध्यमवर्गीय कुटुंबातली जी लोक आहेत ती हवालदिल झालेली आहेत आणि या संदर्भात आज जे साहेबांनी पत्र मांडलं ते साहेबांनी फक्त बोलले नाहीत, ते पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला तशा प्रकारचे एक निवेदन केलेलं आहे। वर्षानुवर्षे जी लोक राहतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला पाहिजे, कुणालाही बेघर करता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेऊन आता आम्ही कुठलेही राजकारण याच्यामध्ये आणत नाही, सर्वांना सोबत घेऊन या प्रश्नाची तड लागली पाहिजे। दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातला काही अंश पाहूया, अर्थात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिळफाटा दुर्घटनेनंतर ठाणे हद्दीतील हजारो धोकादायक आणि अनधिकृत बांधकामं पाडण्याची रास्त मागणी विविध स्तरावरून होत आहे। यापुढे कोणत्याही धोकादायक आणि अनधिकृत इमारती उभ्या ठेवणं हे भावी अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे। शासकीय यंत्रणांनी अशा इमारतींवर कठोर आणि परिणामकारक कारवाई तातडीनं करायला हवी। मात्र हजारो इमारती पाडून लक्षावधी लोक बेघर झाल्याचं चित्रही तितकंसं सुखावह नसेल। तुटपुंजा अर्थार्जनातून बचत करून कर्ज काढून घर विकत घेणारा अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय समाज हाच बहुतांशी भरडला जाण्याची शक्यता अधिक आहे। कारवाई पश्चात रस्त्यावर आलेल्या हजारो बेघर कुटुंबातील अबालवृद्ध, स्त्रिया, मुली आणि आजारी व्यक्तींच्या जीवित आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता आहे। याकडेही प्रशासनानं लक्ष द्यायला हवं। हेतुपुरस्सरपणे केलेल्या नियमभंगासाठी कठोर कारवाईचा बडगा उगारावाच, परंतु गरजेपोटी, अज्ञानापोटी आणि बिल्डर आणि विकासकाकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे घर घेणाऱ्या सामान्य जनांवर बेघर होण्याची कुऱ्हाड कोसळू नये म्हणून साधक बाधक विचार व्हायला हवा।